गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या निरूपणाचे सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये गरिबी काय येते आणि कधी येते, म्हणजे एका क्षणात मनुष्य कंगाळ बनतो। असा आपण खूप माणसांबद्दल पाहिलेलं आहे। बघा, आपल्या गावामध्ये, आपला शेजारी शहरामध्ये गडगंज संपत्ती असलेला मनुष्य आहे ना, तो कंगाळ झाला। याला विविध कारणे असतील, पण सर्वात कारणांचा एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या। ते सर्वात कारणांमधील एक प्रमुख मुद्दा आहे ना, तो म्हणजे अहंकार, तो म्हणजे लोभी। हा अहंकार आहे ना, मनुष्याला गरीब बनवत असतो, मनुष्याला दुःखी बनवत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, भगवंताने दिलेलं आहे ना, ते मनुष्यानं नम्रपणे घ्यावं। पण काही मनुष्य आहे ना, तो उन्मत्त होतो, दुसऱ्याला कवडीमुळं समजतो। मग तुझ्या जीवनामध्ये कितीही गडगंज संपत्ती जरी असेल ना, तरी भगवंताच्या दरबाराती अहंकार चालणार नाही। एक ना एक दिवस तू कंगाळ होणारच आहे। म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा भगवंताच्या कृपेनं आपल्याला सर्व मिळतं ना, तेव्हा अति कधीच करू नका। बघा, एक आपण उदाहरण पाहूया। ज्यावेळी पार्वती महादेवांना विचारते ना, एके दिवशी महादेव आणि पार्वती कैलासावर पर्वतावर बसले होते, तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न केला, हे प्रभू, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनामध्ये गरिबी का येते बरं, आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो? तेव्हा महादेव म्हणाले ना, हे देवी, तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केलेला आहे, पण या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते मिळवण्यासाठी तुम्हाला एक मी कथा सांगतो। ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल ना, त्याच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। हे कोण सांगत आहे बरं? महादेव पार्वतीला सांगत आहेत। तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या, तुम्ही मला कथा नक्की सांगा। तेव्हा महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली। एका नगरामध्ये एक गुरु शिष्यांची जोडी राहत होती। तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून मागून आणत असे। असेच एके दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरामध्ये जात होता। चालता चालता संध्याकाळ झाली, रात्र होणारच होती ना, ते एका शेताजवळ थांबले। त्या दोघांनाही खूप तहान लागलेली होती। तेव्हा त्या दोघांनी पाहिलं, त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर होतं। शिष्य गुरूंना म्हणाला, या ठिकाणी एक घर आहे, तहान लागल्यामुळं कंठ सुकू लागला आहे, आपण या घरामध्ये जाऊया, थोडं पाणी पिऊया, आणि चालून चालून खूप थकलो आहोत ना, आणि भूक पण लागलेली आहे, रात्रही होणार आहे, आपण या घरामध्ये जाऊया आणि आज रात्र इथेच विश्राम करूया, आणि सकाळी उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया। त्यानंतर ते दोघंही त्या घराजवळ पोचतात आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागतात। काही क्षणात एका व्यक्तीनं दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली। त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातामध्ये लहान मूल होतं। त्या तिघांकडे बघून असं कळत होतं की हे फारच निर्धन असतील। त्या सगळ्यांची खूपच जुने फाटलेले कपडे होते, घरी अगदी झोपडीवाजा होतं। तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले, आम्हाला पिण्यासाठी थोडं पाणी मिळू शकेल का बरं? आणि आता थोड्याच वेळामध्ये रात्रही होणार आहे, त्यामुळं आम्हाला एक रात्र इथं थांबण्याची अनुमती मिळू शकते का बरं? त्या व्यक्तीनं होकार दिला, पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असं मात्र सांगितलं। तो व्यक्ती
आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना दिलं. शिष्य आणि त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केलं. तो व्यक्ती त्यांना म्हणाला, माझं तर 18 दारिद्र्य आहे, त्याच्यामुळं माझ्याकडं आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काहीही नाही. खूप वाईटही वाटत होतं. मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूपच मोठं आहे, तुम्ही या शेतामध्ये काही पेरलेलं नाही, मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो बरं? गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली, गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे, ती दूध देते आणि तिचं दूध विकून आम्ही थोडे पैसे कमवतो, त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह होतो. आणि या म्हशीमुळं मला माझ्या मुलासाठी कुठून दूध खरेदी करावं लागत नाही. ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी झोपी गेले. अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्यांजवळ जाऊन त्याच्या कानामध्ये खूप हळू आवाजामध्ये म्हणाले, आता आपल्याला इथून निघायला हवं. दोघे अंगणामध्ये आल्यावर गुरुजींनी गोट्यातली म्हैस या आपल्याबरोबर घेतली. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुजी आपण तर ही चोरी करत आहोत, कारण याच्यावरच त्यांना उदरनिर्वाह चालतो. पण गुरुजी मात्र काहीच बोलले नाहीत आणि त्या म्हशीला घेऊन तिथून निघाले. शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्यावर खूप अचंबित झाला होता, कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलेलं नव्हतं. त्याचे गुरुजी नेहमी अशा गोष्टींना चुकीचे म्हणत होते ना. शिष्यांना विचार केला, आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत, असं तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नाही. पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं ना, तिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येऊ शकत नव्हती. त्यानंतर ते दोघं त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमामध्ये निघून आले. गुरुजी मात्र पाहिल्याप्रमाणे राहत होते, जसं त्यांनी कोणाबरोबर काहीही चुकीचं केलं नाही. पण शिष्यांच्या मनामध्ये विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुनं एक गरीब आणि असहाय्य व्यक्तीबरोबर चुकीचं केलेलं आहे. बघा, आपणही तिथे असतो ना, तर आपल्याला सुद्धा ते चुकीचंच वाटलं असतं ना. पण जेव्हा गुरु आहेत ना, जे काही करतात ना, ते भल्यासाठी करत असतात, कारण त्यांना आज्ञा आहे ना, भगवंतच देतो ना. म्हणून त्या व्यक्तीबरोबर चुकीचं केलं आहे असं नेहमी त्या शिष्याला वाटायचं. त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल असं करत काही वर्षे निघून गेली. एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला, त्या व्यक्तीला भेटूया का बरं? ज्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती, आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेल, म्हणजे त्या व्यक्तीचं पुढील आयुष्य आहे ना, ते आनंदी होऊन जाईल. या विचारानं शिष्य त्या व्यक्तीच्या शोधामध्ये निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोचला. पण त्या ठिकाणचं दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला होता, कारण आता त्या व्यक्तीच्या शेतामध्ये खूप भरपूर झाडं लावलेली होती, त्याच्यावर भरपूर फळंही लागलेली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं. हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनामध्ये विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळं त्या व्यक्तीनं आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल. आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला. तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली. शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही का? कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी तुम्हाला कसा विसरू शकतो बरं? तुम्ही त्या रात्री न सांगता माझ्या घरून निघून गेला होतात आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही. काही दिवस म्हैस हरवल्यामुळं मी खूपच दुःखी होतो. मला काहीच समजत नव्हतं मी आता काय करू. पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणं
गरजेचंच होतं ना. म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं. लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले ना, मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं. त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळांची झाडं लावली. त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागली. मी त्या फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या घरचा पूर्ण करू लागलो आणि मला ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या. आज मी नगरातला सगळ्यात मोठा फळं विकणारा व्यापारी बनलेलो आहे. हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं ना. कारण म्हैस घरात असल्यामुळं मी दुसरं काही काम करण्याचा विचार केला नाही. पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी दुसरा काम करण्याचा विचार करू लागलो. त्यातून मी पैसे कमावू लागलो. ती व्यक्ती जी कोणी असेल ना, देव त्या व्यक्तीचं भलं करो. ज्यानं माझ्या म्हशीची चोरी केली, जर त्या व्यक्तीनं माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आज पहिल्याच प्रमाणे गरीब असतो ना, असाही राहिलो असतो. पण बघा, आज मी माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे आणि नगरातला सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे. शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून शिष्य खूप हैराण झाला होता आणि विचार करू लागला, मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत मागायला, त्याला मदत करायला आलो होतो. पण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केलेले आहेत ना. आज ही व्यक्ती नगराच्या सगळ्यात मोठा व्यापारी बनली आहे. आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे का वागले असतील. एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याला पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात. त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही. पण त्या व्यक्तीनं हे काम पहिल्यांदाच का नाही केलं. जर या व्यक्तीनं हे काम पहिल्यांदाच केलं असतं ना, तर याला गरिबीला तोंड द्यावं लागलं नसतं. त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला, तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असता. तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली, हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं, पण त्यावेळी माझं कुटुंबाचं पालनपोषण आहे ना, माझ्या म्हशीमुळं न कष्ट करता खूप सहज होत होतं. ज्यामुळं मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीवच झाली नाही की मला अजून दुसरं काहीतरी काम शोधावं लागेल. मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत नव्हतो. पण जेव्हा माझी म्हैस हरवली ना, तेव्हा मला ही गोष्ट समजली, मी दुसरं कामसुद्धा करू शकतो. मग मी त्याच वेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल ना, स्वतःच्या मेहनतीनं करेल. त्याचं दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे ना. त्यानंतर बघा, तुमच्या लक्षात आहे का, महादेव आहेत ना, ही गोष्ट पार्वती मातेला सांगत आहेत. महादेव पार्वती मातेला म्हणतात ना, म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका. कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात ना, तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधी होऊ शकत नाही. माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे ना. त्या आत्मविश्वासाबरोबरच त्यानं जर का कठोर परिश्रम केले तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात. जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावरती अवलंबून न राहता कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो ना. तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता ना, या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचंच आहे ना. कधी कधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीकडे काहीतरी नवीन शिकतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते ना. त्यामुळं जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा सदुपयोग करणे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना. जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नांनी परमेश्वर असतोच. म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा. म्हणून प्रयत्नांना यश येणारच आहे ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, भगवंत कोणत्या रूपाने येईल आणि कोणत्या रूपानं आपल्याला घेऊन जाईल ना, सांगता येत नाही.
ज्या प्रकारे त्या गुरुच्या रूपामध्ये भगवंत त्याला भेटला ना, त्याच्या घरातून ती म्हैस घेऊन गेला. जर तो म्हैस त्याच्या घरातून घेऊन गेला नसता तर त्याच्या जीवनामध्ये ते घडलं असतं का बरं? म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडते ना, ती चांगल्यासाठीच घडत असते. कधीही मनुष्याच्या बाबतीमध्ये ती वाईट घडत नाही. भगवंत कुणाचं वाईट कधी करत असतो का बरं? कधीच नाही. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं ना, तेव्हा नंतर तुमच्यासाठी चांगलंच काहीतरी ठेवलेलं असतं. पण आपण मात्र भगवंताला दोष देत फिरतो. मग तसं होईलच ना. म्हणून आयुष्यात आहे ना, एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. जीवनामध्ये कितीतरी दुःख येऊ द्या, कितीतरी संकट येऊ द्या, फक्त भगवंतावरचा विश्वास आहे ना, तो कधीच ढळू देऊ नका. भगवंतावर श्रद्धा असू द्या. जी गोष्ट तुमच्यासाठी घडेल ना, ती गोष्ट भगवंताच्या मर्जीनं घडेल. आणि जी भगवंताच्या मर्जीनं गोष्ट घडते तिच्यानंतर आहे ना, आनंदी आनंद निर्माण झालेला असतो. म्हणजे आयुष्य आहे ना, आयुष्य दुःखांनीच भरलेलं आहे. पण जर भगवंताची आपल्या जीवनामध्ये, जर भगवंताची शक्ती, भगवंताची कृपा आपल्या जीवनामध्ये असेल ना, तर दुःखसुद्धा सुख होऊन जातं. म्हणजे आपलं आयुष्य, आपला संसार, आपण या कलियुगामध्ये राहतो ना. बघा, भगवंताने सांगितलेलं आहे ना, जो या कलियुगामध्ये राहतो ना, तो भगवंताची भक्ती जर करत असेल ना, तर तो सर्वात मोठा पुण्यवान आहे. आपण या जगामध्ये बाहेर बघतो, माणसं कशी होत आहेत, किती विकृत निर्माण होत आहेत. आणि जर दत्तगुरूंचे आपण भक्त असू, श्रीकृष्णांचे भक्त असू, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, कधीच अधोगती येणार नाही. आपण कधी कधी पाहतो, एवढा बडा मोठा श्रीमंत माणूससुद्धा कंगाळ होतो. तो का होतो बरं? जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अति होईल ना, तर भगवंत माती केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गरिबी आहे ना, कोणाच्या वाट्याला येते हा सुद्धा प्रश्न राहिला. ज्याच्या वाट्याला येते तो अहंकारी असतो, लोभी असतो, त्याच्या वाट्यालाच गरिबी येते ना. म्हणून आपल्या बघा, आता दुसरी गोष्ट, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की तुम्ही म्हणाल, आमच्या वाट्याला सुद्धा गरिबी आहे, म्हणजे आम्ही अहंकारी आहेत का बरं? तर अजिबात नाही. कारण तुमच्या जीवनामध्ये, मागच्या जन्मामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे भोग राहिलेले आहेत ना, काही ऋण राहिलेले आहेत, ती गरिबी त्याची आहे. ती गरिबी नक्कीच जाणार आहे. पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये श्रीमंती येईल ना, तेव्हा कधीच अति करू नका, अहंकार करू नका, हा लोभ बाजूला सोडून द्या. जेव्हा भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती येते ना, त्याच्याबरोबरच आपल्याला अहंकारसुद्धा चिकटून येतो, अलक्ष्मीसुद्धा चिकटून येते. मग त्याला आपल्यासोबत घ्यायचा की नाही, हा तुमचाच पूर्ण प्रश्न आहे ना. पण जो त्याला बाजूला टाकून देतो ना, त्याच्या जीवनामध्ये संपत्ती असेल, त्याच्या जीवनामध्ये सुख असेल, ते कधीच संपत नाही. म्हणून विचार करा. जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, तोपर्यंत भगवंत आहे ना, भगवंताची कृपा आपल्यावर होत नाही. म्हणून एकदा विचार कर, भगवंताला शरण जा, तुझ्या सर्व प्रश्नांची सोडवणूक होईल. भगवंताचं नामस्मरण कर. तुझ्या आयुष्यामध्ये तुला गरिबी पाहायला कधी भेटणार नाही. एवढं तुझा संसार सोन्याचा होईल ना, तुझी मुलं बाळं कामाला सुद्धा लागतील. तुझ्या जीवनामध्ये असलेल्या उणीवासुद्धा अतिशय सुंदर होऊन जातील. म्हणून अहंकार करू नका. या मनुष्यामध्ये नम्रता असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, खूप समाधान निर्माण होणार आहे. समर्थांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून मनुष्यानं आहे ना, भगवंताच्या नामस्मरणाचा कधी कंटाळा करू नये. आणि जो मनुष्य कंटाळा करतो ना, त्याच्या जीवनामध्ये अधोगतीच लागते ना. बघा, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये आहे ना, सुंदर असं वर्णन केलेलं आहे. नको वीट माणू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा.
नये ते मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. म्हणजे हे म्हणा, भगवंताचा कंटाळा करू नकोस. अत्यंत आदरपूर्वक वाणीनं रामनाम जर तू घेतलंस ना, त्यात तुझं काही खर्च होणार आहे का बरं? तुझं त्यामध्ये काही जाणार आहे का बरं? नाम घेतल्यानं फुकटात भगवंताचा लाभ होतो ना, म्हणून त्याच्या नामाचा तू जयघोष करायला हवा. जिथे तुझ्या कानावर हरिनाम येईल ना, तिथे तू नम्र व्हायला हवं. या 2 हाताने टाळी वाजवायला हवी. पण मनुष्य असा करतो का बरं? त्याला नुसता धिंगाणा लागतो, तमाशा लागतो. तिथे त्याचं मन रमत असेल ना, तर मग तुमचं काही खरं नाही. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, जरी हरिनाम आहे ना, तुम्हाला घ्यायला थोडा वेळ लागेल थोडं. कारण अलक्ष्मी असते ना, जो अहंकार असतो ना, भगवंताचं जर आपण नाम घ्यायला लागलो ना, तर ते विरोध करत असतात. पण किती दिवस विरोध करतील बरं? जेमतेम 1 आठवडा. पण 1 आठवडा तुम्ही नामस्मरणामध्ये टिकलात तर अहंकार, अलक्ष्मी यांचा सर्व नायनाट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आहे ना, श्रीराम निर्माण होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.